मित्रांनो, आता पुढचा मुद्दा येतो भारताची जनगणना प्रत्यक्षात जी झालेली आहे त्यामध्ये 2011ची जी आकडेवारी त्या आकडेवारीनुसार आपल्याला राज्यानुसार आणि केंद्रशासित प्रदेशानुसार जनगणनेची आकडेवारी बघायची। आता आकडेवारी बघत असताना आपल्याला माहिती आहे भारतामध्ये 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। केंद्रशासित प्रदेशावरती या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता खूप कमी आहे आणि राज्यांवरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते बघा। आता राज्यामध्ये पण या ठिकाणी जनगणनेवरती प्रश्न आता 28 राज्याचं माहिती घ्यायचं म्हणजे थोडं अवघड काम आहे। पण मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर लक्षात यायला लागतंय की पहिल्या आणि शेवटचे जास्त वेळेस विचारले गेलेले, कधी कधी पहिले 3-4 राज्य आणि शेवटची 3-4 राज्य विचारले गेलेले, कधी कधी पहिले 3 राज्य आणि शेवटची 3 राज्य विचारले गेलेले। तर या फॉर्मॅटमध्ये जर बघितलं आपण तर पहिले 3 आणि शेवटची 3 राज्य आपण थोडे लक्षात घेणं गरजेचे। राज्यांवरती प्रश्न असतो न की त्यांच्या त्या आकडेवारीवरती, त्यामुळे आकडेवारी फक्त सपोर्टसाठी लक्षात ठेवायची। आकडेवारी येणारच नाही असंही नाही, पण त्याची शक्यता 1-2%, 97-98% या ठिकाणी त्या घटनेवरती, राज्यावरती, संस्थेवरती प्रश्न असण्याची शक्यता असते बघा। ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण माहिती घेताना असं लक्षात घ्यायचं की हा असा चार्ट तयार करायचा। एका बाजूला असे घटक जे आहे, ज्या ज्या घटकांवरती प्रश्न राहतात हे घटक लक्षात घ्यायचे। क्षेत्रफळ, लोकसंख्या, 10 वार्षिक वाढ, घनता, त्याच्यानंतर साक्षरता, लिंग प्रमाण दर, ह्या संकल्पना आपण क्लिअर केलेल्याच आहे अगोदर। ठीक आहे, त्याचबरोबर मग भारताची सध्याची आकडेवारी काय? आता आकडेवारी सध्याची म्हणजे 2011ची, कारण जोपर्यंत नवीन आकडेवारी पुढची येत नाही तोपर्यंत आपल्यासाठी हीच आकडेवारी फायनल असणार आहे। त्याच्यानंतर सर्वात मोठी पहिली 3 राज्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचे आणि सर्वात शेवटचे 3 राज्ये लक्षात घ्यायचे। तर या पद्धतीने मुद्दे आपण लक्षात घेत चालू। पहिला मुद्दा येतो क्षेत्रफळ। ठीक आहे, म्हणजे देशाचं क्षेत्रफळ किती आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे। ठीक आहे, क्षेत्रफळ मोजण्याचे एकक चौरस किलोमीटर असतं आणि भारताचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे 32,87,000 चौरस किलोमीटर आहे। आता हे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत जर विचार केलं तर 2.42% आणि यानुसार आपला जगात क्षेत्रफळात 7वा क्रमांक लागतो। मग यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश रशिया आहे, दुसऱ्या क्रमांकावर कॅनडा आहे, तिसऱ्या क्रमांकावर चायना आहे, 5व्या क्रमांकावर अमेरिका आहे, आपलं 4थ्या क्रमांकावर, 5व्या क्रमांकावर ब्राझील आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती ऑस्ट्रेलिया आहे आणि 7व्या क्रमांकावरती भारत येत असतो। तर या पद्धतीनं जगामध्ये क्षेत्रफळानुसार आपला 7वा क्रमांक लागत असतो। ठीक आहे, आणि जगाच्या हे क्षेत्रफळ 2.42% येत असतं। तर या पद्धतीने इथे लक्षात घ्यायचं। मग आता क्षेत्रफळानं जे काही भारतामधले 28 राज्ये यामध्ये सर्वात मोठे 3 राज्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आलं लक्षात। तर मग नकाशा डोळ्यासमोर आणायचं। नकाशा डोळ्यासमोर आल्यानंतर लक्षात येतं सगळ्यात मोठं आहे राजस्थान। ह्या ठिकाणी राजस्थान आहे, 3.43 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे। 2 नंबरला येतं असतं मध्य प्रदेश। हा मध्य प्रदेश या ठिकाणी 3.08 लाख चौरस किलोमीटर एरिया येतो आणि 3 नंबरला येतो आपला महाराष्ट्र आलं लक्षात, 3.7 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे। तर सर्वाधिक क्षेत्रफळानं पहिले 3 राज्य असं लक्षात घ्यायचे, एकमेकांच्या शेजारी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र। क्षेत्रफळ लक्षात राहिलं नाही तरी चालेल, पण हे राज्य लक्षात ठेवणं गरजेचे आहे। आणि क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य आपण निळ्या अक्षरात दाखवू। क्षेत्रफळानं सर्वात लहान येतो गोवा 1 नंबरला आलं लक्षात, 3,700 चौरस किलोमीटर एरिया आहे। 2 नंबरला येतो असतो सिक्कीम। सिक्कीम एका बाजूला नेपाळ, एका बाजूला भूतान, एका बाजूला चायना, यांच्या दरम्यान या 7,000 चौरस किलोमीटर एरिया आहे। आणि 3 नंबरला येतो इथला त्रिपुरा, 10,000 चौरस किलोमीटर एरिया येतो बघा। तर अशा पद्धतीने क्षेत्रफळानुसार जर विचार केला तर हे पहिले 3 राज्य आणि हे शेवटची 3 राज्य असं लक्षात घ्यायचं। ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा। हे बघा इथं लिहिलेले राजस्थान 3.43, मध्य प्रदेश 3.8, महाराष्ट्र 3.7 लाख चौरस किलोमीटर आहे, गोवा 3,700, सिक्कीम 7,000 आहे आणि त्रिपुरा 10,000 चौरस किलोमीटर आहे। ठीक आहे, आता दुसरा मुद्दा येतो लोकसंख्या। आता ही लोकसंख्या कधीची आहे? 11ची लोकसंख्या आहे। 11च्या लोकसंख्येनुसार एक्झॅक्टली लोकसंख्या येते 121,08,55,000। आता ही लोकसंख्या जगाच्या तुलनेत जर विचार केली आपण तर 17.5% येते आलं लक्षात। आणि यानुसार आपला जगात
दुसरा क्रमांक लागतो. आता 11च्या लोकसंख्येचा विचार केला तर दुसरा क्रमांक आहे. सध्याचा विचार केला तर यावर्षी आपण 19 एप्रिल 2023ला चायनाला मागं टाकून 1 नंबरचा देश बनलेला 142 कोटी आणि प्लस लोकसंख्या आपली झालेली बघा. सध्या पहिल्या क्रमांकावर आहे आपण, पण 11च्या आकडेवारीनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग पहिल्या क्रमांकाचा आता देश आपल्याला माहिती आहे चायना होता, 2 नंबर भारत आहे, 3 नंबर अमेरिका आहे, 4 नंबर इंडोनेशिया आहे, 5 नंबर ब्राझील. ही पहिली 4-5 क्रमांकाचे देश लक्षात घ्यायचे. मग आता या ठिकाणी आपण जर विचार केला सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची जवळपास 20 कोटी, 2 नंबरला महाराष्ट्र आहे 23 कोटी, 3 नंबरला बिहार 10 कोटी 40 लाख आणि सर्वात कमी सिक्कीम 6 लाख फक्त लोकसंख्या आहे. मिझोरम 10 ते 11 लाख लोकसंख्या आहे आणि अरुणाचल प्रदेश 14 लाखच्या आसपास लोकसंख्या येते बघा. मग यासाठी परत आणखीन आपले हेच राज्य डोळ्यासमोर घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. मग सर्वाधिक लोकसंख्या असलेले लाल अक्षरात दाखवू आपण उत्तर प्रदेश, बरोबर आहे, जवळपास 20 कोटी. 2 नंबरला महाराष्ट्र 11 कोटी 23 लाख आणि 3 नंबरला बिहार उत्तर प्रदेशच्या बाजूला 10 कोटी 40 लाख. तर हे पहिले 3 राज्य लक्षात घ्यायचे. आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये 1 नंबरला सिक्कीम 6 लाख लोकसंख्या आहे, 6,10,000. 2 नंबरला मिझोराम 11 लाख लोकसंख्या आहे आणि 3 नंबरला अरुणाचल प्रदेश. लक्षात अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या 13,84,000 म्हणजेच 14 लाख या ठिकाणी येत असते बघा. तर सर्वात कमी लोकसंख्या या ईशान्येकडच्या राज्याची सर्वाधिक लोकसंख्या या पार्टमध्ये येत असते. यामध्ये उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशात 2 राज्य येतात आणि इकडे महाराष्ट्र येत असतो बघा. ठीक आहे. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा येतो 10 वार्षिक वाढ. आता दशक म्हणजे कुठलं दशक? 2001 ते 11 या दशकामध्ये किती टक्क्यानं लोकसंख्या वाढलेली आहे भारताची? तर भारताची लोकसंख्या वाढली 17.70% वाढलेली. आलं लक्षात. आता अगोदरच्या दशकामध्ये ही 22 ते 23% होते, त्याच्या अगोदरच्या दशकामध्ये जवळपास 25% होते. तर या पद्धतीनं 17.7% वाढलेली आहे. आणि यामध्ये सुद्धा सर्वात जास्त लोकसंख्या वाढलेली आहे मणिपूर, जवळपास 32% वाढली. मेघालय 28% वाढलेली आहे. अरुणाचल प्रदेश 26% वाढलेली आहे. मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश ईशान्येकडचे राज्य आहेत, इथं सर्वात जास्त लोकसंख्या वाढलेली आहे. 17%च्या याच्या दुप्पट जवळपास चाललेली आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे दशक येतं नागालँड -0.6%. ते नागालँड जे अगोदरच्या दशकामध्ये 64% लोकसंख्या वाढली होती आणि पुढच्या दशकामध्ये मायनसमध्ये हा ऋणात्मक दर जाताना दिसतो बघा. 2 नंबरला केरळ 4.90 म्हणजेच 5% लोकसंख्या वाढलेली. 3 नंबरला गोवा. मग आता हेच नकाशामध्ये आपल्याला एकदा समजून घ्यायचं बघा. मग नकाशा डोळ्यासमोर आणायचा. आता सर्वात जास्त लोकसंख्या वाढलेलं राज्य येतं मणिपूर. हे इथं मणिपूर आहे लक्षात. 1 नंबरला मणिपूरची लोकसंख्या 32% वाढलेली आहे. ठीक आहे. 2 नंबरला येतं असतं मेघालय. मेघालयची लोकसंख्या या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 28% वाढलेली आहे. आणि 3 नंबरला येतं अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. 26% लोकसंख्या वाढलेली आहे. तर हे सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे पहिले 3 राज्य लक्षात घ्या. सर्वात कमीमध्ये नागालँड, मणिपूरच्या वरच्या भागामध्ये हा नागालँड आहे, -0.6% लोकसंख्या वाढलेली. नंबर 2ला येतो केरळ जवळपास 5% आणि नंबर 3ला येतो गोवा जवळपास 8%. तर सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे राज्य जे आहेत नागालँड 1 नंबर, केरळ 2 नंबर आणि गोवा 3 नंबर. अशा पद्धतीनं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो घनता. घनता म्हणजे दर चौरस किलोमीटर पाठीमागे राहणाऱ्या लोकांची संख्या. म्हणजे 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 किलोमीटर असा, 1 चौरस किलोमीटर म्हणायचे याला आपण. एका चौरस किलोमीटर पाठीमागे किती लोक राहतात यांची संख्या म्हणजेच घनता. आलं लक्षात. किंवा काढतात कशी? एकूण लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ यांचा जो गुणोत्तर येईल, जो भागाकार येईल, त्याला म्हणायचं दर चौरस किलोमीटर पाठीमागे राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजेच घनता. कशात मोजतात? मग चौरस किलोमीटरमध्ये मोजतात. मग आता 2011च्या आकडेवारीनुसार भारताची घनता किती आहे? 3.82 आपलं 382. 382 या ठिकाणी घनता येते एका चौरस किलोमीटर पाठीमागं. आता यामध्ये सर्वात जास्त घनता बिहार, जिथं विकसित एरिया आहे तिथं लोकसंख्या दाट असतात बघा. बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ.
बिहारची 1106 पर्यंत घनता आहे. पश्चिम बंगाल लागून 1028 आणि नंतर खाली केरळ 860 आहे. आणि सर्वात कमी ईशान्येकडचे राज्य डोंगराळ भाग असल्यामुळं घनता त्या ठिकाणी कमी आहे. अरुणाचल प्रदेश 17 आहे फक्त, मिझोराम 52 आहे आणि सिक्कीम 86 आहे. आता हेच लोकसंख्येचं आकडेवारी जी आहे इकडं या ठिकाणी समजून घ्यायची आपल्याला. सर्वात जास्त घनता कुठली आहेत मग? ही बिहारची 1106. 2 नंबरचा येतो पश्चिम बंगाल 1028 आणि 3 नंबर येतो केरळ 860. हे सर्वाधिक घनता असलेले पहिले 3 राज्य येतात. ठीक आहे. आणि सर्वात कमी घनता नंबर 1ला आहे अरुणाचल प्रदेश 17, नंबर 2ला येतो मिझोराम 52 आणि नंबर 3ला येतो सिक्कीम 86. हे शेवटची 3 राज्य लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि सिक्कीम. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी घनतेचा हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण. आता पुढचा मुद्दा येतो साक्षरता. साक्षरता म्हणजे काय? 7 वर्षांवरील ज्यांना कोणत्याही भाषेत लिहिता येतं, वाचता येतं आणि समजतं अशा व्यक्तीला साक्षर मानतात, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा आहे की ज्या जिल्ह्याची, धर्माची, देशाची साक्षरता 90% होत असेल तर त्याला 100% मानतात. ठीक आहे. तर 7 वर्षावरीलच या ठिकाणी साक्षरतेमध्ये दर पकडला जात असतो. मग आता या ठिकाणी भारताचा साक्षरतेचा दर किती आहे? 73%. साक्षरतेवरून काय लक्षात घ्यायचं? ज्या ठिकाणी साक्षरता जास्त त्या ठिकाणी लोकांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे, त्या ठिकाणी विकास जास्त होत असतो बघा. लक्षात. तर भारताचा साक्षरता दर आहे 73%. यामध्ये मग सर्वाधिक साक्षरता केरळ, नंबर 2 मिझोराम, नंबर 3 गोवा आहे. केरळ 94% म्हणजे 100% साक्षर आहे. मिझोराम 91% म्हणजे 100% साक्षर आहे. आणि गोवा 88% म्हणजे आता जवळपास 100% जवळपास झालेलंच असणार आहे. आणि सर्वात कमी साक्षरता म्हणजे सर्वात कमी दरडोई उत्पन्न आहे. मग आता सर्वात कमी साक्षरता बिहारची जवळपास 62%, नंतर मग अरुणाचल प्रदेश 65% आणि राजस्थान 66%. म्हणून या राज्याचं उत्पन्न पण कमी आहे. भारतातलं सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेलं राज्य बिहार आहे. त्याचं कारणच हे की तिथला साक्षरता दर सर्वात कमी येत असतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी परत इथं आपल्याला नकाशात समजून घ्यावं लागेल. सर्वात जास्त साक्षरता आहे केरळ 1 नंबरला आहे, मिझोराम 2 नंबरला आहे, बरोबर आहे, आणि गोवा 3 नंबरला आहे. हे सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य. सर्वात कमी साक्षरता बिहार आहे 65%, 2 नंबरला अरुणाचल प्रदेश आहे 65% आणि नंबर 3ला येतो राजस्थान 66%. तर या पद्धतीने तुम्ही नकाशात ते लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो लिंग प्रमाण दर. 1000 पुरुषांमागे महिलांचं प्रमाण किती आहे ते दाखवण्यासाठीची संकल्पना म्हणजे लिंग प्रमाण दर. 1000 पुरुषांमागे 950 पेक्षा जास्त महिला असेल तर अनुकूल प्रमाण, 950 पेक्षा कमी महिला असेल तर प्रतिकूल प्रमाण. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की ज्या ठिकाणी महिलांचं प्रमाण अनुकूल आहे त्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता मानले जाते, आणि ज्या ठिकाणी महिलांचं प्रमाण 950 पेक्षा कमी आहे त्या ठिकाणी प्रतिकूल प्रमाण असल्यामुळं स्त्री पुरुष समानता त्या ठिकाणी मानले जात नाही किंवा महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो असं मानलं जातं असतं. किंवा निसर्गातले जेवढे काही सजीव आहेत, प्राणी आहेत, त्या सगळ्या प्राण्यांमध्ये मादीचं जन्माला येण्याचं प्रमाण जास्त असतं बघा, आणि नराचं जन्माचं येण्याचं प्रमाण कमी आहे. पण या ठिकाणी मानव काही वेगळा काही प्राणी नाही, तो यातलाच प्राणी आहे. फक्त आपण आपल्या बुद्धी कौशल्यानं, चातुर्याने या ठिकाणी महिलांचं प्रमाण कमी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक विषमता त्या ठिकाणी लक्षात घेण्यासाठी या मुद्द्याला भर घातला जात असतो बघा. सध्या आपला जो काही दर आहे 1000 पुरुषांमागे महिला 943 आहे, म्हणजे 950 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ प्रतिकूल प्रमाण आहे भारतामध्ये. आणि भारतीय लोक कितीही मनातून म्हणत असले की महिला या माता असतात, भगिनी असतात, हे असतात, ते असतात, तरी आतून प्रत्येकाच्या मनातली भावना काहीतरी वेगळीच दाखवते या ठिकाणी आकडेवारीवरून. मग आता या ठिकाणी लिंग प्रमाण दर सर्वात जास्त असलेले राज्य बघा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ही सगळे दक्षिणेकडचे राज्य आहे. त्याचं कारण हेच आहे की दक्षिणेकडे मातृसत्ताक पद्धती आहे, म्हणून उदार नीतीच्या धोरणाचा अवलंब दक्षिणेकडे केला जात असतो. हे लोक विकासामध्ये वेगानं पुढे जात असतात बघा. आलं लक्षात.
आणि उत्तर भारतामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे म्हणून पित्यांची संख्या जास्त आहे. हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम म्हणून महिलांची संख्या कमी भरते बघा. तर केरळ 1084 महिला आहे, तामिळनाडू 996 महिला आहे, आंध्र प्रदेश 993 आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमी हरियाणा, जम्मू काश्मीर आणि सिक्कीम आहे. हरियाणा 879, जम्मू काश्मीर 889 आणि सिक्कीम 890. तर या पद्धतीनं तुम्ही ते लक्षात घेतलं पाहिजेत. मग आता सर्वात जास्त या ठिकाणी जर बघितलं लिंग प्रमाण दर कुठे मग केरळ 1084, 2 नंबरला तामिळनाडू 996, नंबर 3ला आंध्र प्रदेश 993. हे दक्षिणेकडची 3 राज्य येतात. आणि सर्वात कमीमध्ये हरियाणा 879, 2 नंबरला जम्मू काश्मीर 889. आता लडाख आणि ते एकत्रित करायचं कारण जम्मू काश्मीर आणि हे अलग अलग नंतर 19ला झालेले आहेत. आणि नंबर 3ला येतो सिक्कीम 890. तर हे सर्वात कमी महिलांचं प्रमाण असलेले राज्य आणि हे सर्वाधिक महिलांचं प्रमाण असलेले राज्य. तर या पद्धतीनं इथला हा मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा येतो लिंग प्रमाण दर पण 0 ते 6 वयोगट म्हणजे बाललिंग प्रमाण दर म्हणा वाटल्यास. ठीक आहे. मग बाललिंग प्रमाण दरानुसार 1000 पुरुषांमागं महिला येतात 919 म्हणजे मुली येतात. 1000 मुलांमागं 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांमागं मुली येतात 919. लक्षात म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये हे प्रमाण आणखीन कमी होण्याची शक्यता दाट आहे कारण हे 919 वर ते प्रमाण कमी आलेले आहेत. आलं लक्षात. म्हणजे आजही आपण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला विचित्र आहे हे तर यातूनच लक्षात येऊन जाते. ठीक आहे. मग यामध्ये सर्वाधिक जर मुलींचं प्रमाण कुठं असेल तर मिझोराम, मेघालय, छत्तीसगड तिन्ही पण आदिवासी राज्य येते. आलं लक्षात. पण आदिवासी राज्यामध्ये पण गडबडी होऊ लागलं हे पण लक्षात येते. 1000 मुलांमागं 1010, 1012 असं मुलींचं प्रमाण असायला पाहिजे. ते 971, 970, 964 आहे. पण ठीक आहे अनुकूल प्रमाण आहे 950 पेक्षा जास्त आहे बघा. आणि सर्वात कमी या ठिकाणी जर बघितलं आपण तर सर्वात कमी येतं हरियाणा 834, पंजाब 846 आणि जम्मू काश्मीर 862. आता या ठिकाणी परत ही आकडेवारी एकदा नकाशात बघून घ्यायची आपण. सर्वात जास्त मुलींचं प्रमाण कुठे येतं मग मिझोराम 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे मेघालय आणि 3 नंबरला येतं छत्तीसगड. लक्षात. हे सर्वाधिक बाललिंग प्रमाण दर असलेले राज्य येतात बघा. आणि सर्वात कमी परत तेच हरियाणा, 2 नंबरला पंजाब आणि 3 नंबरला हे मिळून जम्मू काश्मीर. तर अशा पद्धतीनं बाललिंग प्रमाण दर या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे आपण. पुढचा मुद्दा येतो अनुसूचित जातीचे प्रमाण, शेड्यूल कास्ट म्हणतो आपण त्याला, SC. तर या जातीचे प्रमाण भारताची लोकसंख्या जी आहे यांची अनुसूचित जातीची 16.6% येत असते बघा. ठीक आहे. यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचं प्रमाण येतं पंजाब. पण लोकसंख्या जर विचारली उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे. हे टक्केवारीनुसार चालू आहे आपण, प्रमाणानुसार चालू आहे. पंजाब 32%, हिमाचल प्रदेश 26%, पश्चिम बंगाल 23%. हे पहिली 3 राज्य आहे की जिथं SC कॅटेगरीची संख्या जास्त आहे बघा. आणि SC कॅटेगरी संख्या सर्वात कमी असलेले राज्य आदिवासी राज्य आहेत कारण तिथं ST कॅटेगरी जास्त आहे. मिझोराम, मेघालय आणि गोवा. तसं गोवा काही आदिवासी नाही तर त्या ठिकाणी हा नागरी भाग असल्यामुळे त्या ठिकाणी SC आणि ST दोन्हीची संख्या कमीच येते बघा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी SC ची संख्या सर्वात जास्त आणि सर्वात कमी. आता SC ची संख्या सर्वात जास्त कुठे मग पंजाब 1 नंबरला पंजाब आहे, 2 नंबरला हिमाचल प्रदेश, हा हिमाचल प्रदेश आहे, 3 नंबरला पश्चिम बंगाल आहे, हा पश्चिम बंगाल इथं. आणि सर्वात कमीचा जर विचार केला तर मिझोराम आहे. ठीक आहे. मिझोराम आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे आणि गोवा आहे. बरोबर आहे. मिझोराम, मेघालय आणि गोवा. मिझोराम 2 नंबरला मेघालय आणि 3 नंबरला गोवा. तर अशा पद्धतीनं पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल सर्वाधिक
शेड्यूल कास्टचं प्रमाण असलेलं राज्य आणि सर्वात कमी मिझोराम, मेघालय आणि गोवा. ठीक आहे. आणि शेवटी शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जमातीचे प्रमाण 8.6%, म्हणजे SC पेक्षा ST निम्म्यानं कमी, असं लक्षात घ्यायचं आपण. सर्वात जास्त मिझोराम. आता पूर्वोत्तर जे राज्य आहे ते आदिवासीच पट्टा आहे सगळा. मिझोराम 1 नंबर, नागालँड 2 नंबर, मेघालय 3 नंबर आहे. आणि सर्वात कमी जो विकसित झालेला पट्टा आहे उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार. आलं लक्षात. सर्वात जास्त कुठे आहे मग? मिझोराम 94%. नंबर 2 नागालँड आणि नंबर 3 मेघालय. हे सर्वाधिक शेड्यूल ट्राईबचे राज्य 94% जवळपास या ठिकाणी, म्हणजे 100%. मिझोराममध्ये आदिवासी जमाती आहे, नागालँड आणि नंतर मेघालय. आणि सर्वात कमीचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश 1 नंबरला, 2 नंबरला तामिळनाडू आणि 3 नंबरला बिहार. तर शेड्यूल ट्राईबचं सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य ही 3 राज्य लक्षात घ्यायचे आणि सर्वात जास्त असलेले राज्य ते पलीकडचे 3 लक्षात घ्यायचे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही भारताची जनगणना येत असते. भारताच्या जनगणनेमध्ये आता पुढचा मुद्दा येतो केंद्रशासित प्रदेशानुसार जनगणना. आता ही राज्यानुसार बघितले आपण, आता केंद्रशासित प्रदेशानुसार. अगोदर हे लक्षात घेऊ आपण केंद्रशासित प्रदेश कुठले कुठले आहेत. टोटल भारतभरामध्ये केंद्रशासित प्रदेशाची संख्या येते 8. मग 8 कुठले कुठले? आता या ठिकाणी हे तर वेगवेगळे, आता या ठिकाणी सध्या हे पकडूच नका केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाख हे सोडूनच द्या आता. तर अगोदरचे जे होते ते 7 होते बघा. ठीक आहे. मग 7 कुठले कुठले होते अगोदर? नंबर 1 ला होता इथं चंदीगड, नंबर 2 ला आहे दिल्ली, नंबर 3 ला येतो इथं दीव आणि इथं दमन, दीव दमन. नंबर 4 ला या ठिकाणी येतं महाराष्ट्र गुजरात दरम्यान दादर नगर हवेली. नंबर 5 ला येतं लक्षद्वीप. नंबर 6 ला येतं पॉंडिचेरी आणि नंबर 7 ला येतं अंदमान निकोबार. ही 7 केंद्रशासित प्रदेश 2011 ला अस्तित्वात होते. नंतर 19 ला लडाख आणि जम्मू काश्मीर आले, पण ते राज्य म्हणूनच आपण जनगणना बघितलेली त्यांची, केंद्रशासित प्रदेश म्हणून नव्हे. मग आता केंद्रशासित प्रदेश म्हणजे 7 होते. 7 पैकी पहिल्या आणि शेवटचंच लक्षात ठेवा, कारण पहिले 3 शेवटची 3 लक्षात घेण्याची गरज नाही, कारण पहिले 3 शेवटची 3 बघितले खाली काहीच राहत नाही बघा. तर केंद्रशासित प्रदेशाची एवढ्यामध्येच या ठिकाणी तुलना करायची आपल्याला. आता मग आता क्षेत्रफळानुसार बघितलं तर सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेलं केंद्रशासित प्रदेश येतं अंदमान निकोबार 8200 चौरस किलोमीटर आहे. नंतर क्षेत्रफळानुसार दिल्ली आहे आणि पॉंडिचेरी आहे. सर्वात कमी लक्षद्वीप आहे बघा, आणि नंतर दीव दमन आणि चंदीगड येत असतं बघा. तर पहिलेच आणि शेवटचं लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी जर बघितलं क्षेत्रफळात सर्वात मोठं येतं अंदमान निकोबार 1 नंबरला येतं असतं, आलं लक्षात. आणि सर्वात शेवटी येतं असतं 7 नंबरला लक्षद्वीप. सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार आणि सर्वात कमी क्षेत्रफळ 32 चौरस किलोमीटर अशी असलेली एरिया लक्षद्वीप आहे. ठीक आहे. लोकसंख्या बघितले तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला आहे दिल्ली आणि सर्वात कमी आहे लक्षद्वीप. मग परत तोच मुद्दा, दिल्ली सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या लक्षद्वीपची. याची लोकसंख्या येते 1.67 कोटी आणि याची लोकसंख्या येते 64,000. तर असं हे लक्षात तुम्ही घेऊ शकता बघा. नंबर 3 ला येतं 10 वार्षिक वाढ. मागच्या दशकामध्ये 2001 ते 11 या दशकामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढली दादर नगर हवेलीची जवळपास 56% आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढली 6% लक्षद्वीपची. आलं लक्षात. दादर नगर हवेली महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यान येत असतो. इथं जवळपास 56% लोकसंख्या वाढलेली आणि सर्वात कमी वाढली लक्षद्वीपची. ठीक आहे. तिथे जवळपास वाढलेली आपल्याला माहिती 6%. पुढचा मुद्दा येतो घनता. सर्वात जास्त घनता आहे 11,300 दिल्लीची आणि सर्वात कमी अंदमान निकोबार आहे फक्त 46. आलं लक्षात. सर्वात जास्त घनता येते दिल्ली आणि सर्वात कमी घनता येते अंदमान निकोबार. ही 46 आहे, ही 11,320 येत असते बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर साक्षरता.
साक्षरतेमध्ये सर्वाधिक साक्षरता येते लक्षद्वीपची जवळपास 92%, आणि सर्वात कमी येत असते दादर नगर हवेलीची 76%. ठीक आहे, यामध्ये सर्वाधिक साक्षरता आहे लक्षद्वीप 92% आणि सर्वात कमी येते दादर नगर हवेली 76%. आणि शेवटचा मुद्दा येतो लिंग प्रमाण दर. सर्वात जास्त महिलांचं प्रमाण आहे पॉंडिचेरीला 1037 आणि सर्वात कमी आहे दीव दमण 618 आहे. ठीक आहे, पॉंडिचेरी 1037 आहे सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी इथं हे दीव आणि दमण आहे 618 फक्त इथं. तर अशा पद्धतीनं इथं हे केंद्रशासित प्रदेश जे आहे पहिले 3 शेवटचे 3 बघितले तर चांगलीच गोष्ट आहे, नाही बघितले तर काय फारसं अवघड होत नाही. आलं लक्षात? या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे आपण. घनतेनुसार दिल्ली, चंदीगड, पॉंडिचेरी येते. साक्षरतेनुसार लक्षद्वीप, दीव दमण, अंदमान. लिंग प्रमाणदरानुसार पॉंडिचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार. तर या पद्धतीनं केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा आकडेवारी थोडक्यात नजर ठेवून नकाशावर समोर ठेवून या ठिकाणी जर केली तर प्रदेशही लक्षात राहतो, आकडेवारीही लक्षात राहून जाते बघा. पण आकडेवारी आपल्याला काही लक्षात घेण्याची गरज नाही, फक्त प्रदेश पहिला आणि शेवटचाच केंद्रशासित प्रदेश करत चला. याच्यावरती येण्याची शक्यता 99% नाही, 1% आला तर सांगता येत नसतो बघा. तर या डायरेक्शननं भारताची जनगणना करताना राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, राज्याचे बघताना पहिले 3 शेवटचे 3 राज्य करायचे आणि केंद्रशासित प्रदेश बघताना पहिला आणि शेवटचा करायचा. आणि जे 6-7 मुद्दे आहेत वैशिष्ट्ये म्हणजे लोकसंख्या, क्षेत्रफळ, दशवार्षिक वाढ, घनता, साक्षरता आणि लिंग प्रमाण दर, तर हे 5 ते 6 मुद्द्यांवरतीच तयारीचा आपला रोख असला पाहिजे, फोकस असला पाहिजे. ठीक आहे.